जरांगेंच्या आंदोलनासाठी सरकार विशिष्ट जागा निश्चित करणार आहे। राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये तशी ग्वाही दिली आहे। जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली होती, मात्र कोर्टाने त्यास नकार दिला। त्यामुळे या मोर्चाला आडकाठी नसल्याचं स्पष्ट झालंय। मात्र आवश्यकता भासली तर जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण आंदोलनासाठी विशिष्ट जागा निश्चित करून देऊ आणि शांततेचा भंग झाल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते उपाय करू अशी ग्वाही राज्य सरकारने दिलेली आहे। तर मराठ्यांचं वादळ आज नवी मुंबईमध्ये धडकणार आहे। सकाळी मराठा मोर्चा हा लोणावळा इथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पुढे वाशी इथे येणार आहे। त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक आज बंद करण्यात आलेली आहे। मुंबईकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात येणार असून कळंबोली ते मुंबई मार्गात बदल करण्यात आलेला आहे। वाहतूक चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन सुद्धा महामार्ग पोलिसांनी केलंय। दरम्यान कुठला पर्यायी मार्ग असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईला जाण्यासाठी कळंबोली सर्कल ते टी पॉइंट ते गव्हाण फाटा मार्गे ही वाहतूक वळवण्यात आली आहे। पुण्याला जाण्यासाठी कळंबोली सर्कल ते टी पॉइंट पळसबे फाटा असा मार्ग असेल, तर पुणे ठाण्याला जाण्यासाठी रोडपाली ते तळोजा गाव शिळफाटा मार्गे ठाण्याला जाऊ शकता। मुंबईला जाण्यासाठी कळंबोली सर्कल टी पॉइंट गव्हाण फाटा हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे।